वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबापो, जीवाला 4 देहातून जावं लागते. हा देह एकच. तुम्ही म्हणता मग 4 देहातून कोणी जावं लागतंय? 4 देहातून नाही, ह्या देहाच्याच अवस्था वेगळ्या बदलातात. पहिल्यानं आपण अज्ञान देही असतो. आपल्याला पहिल्यानं अज्ञान असते. मग आपण जर एखाद्या गुरुच्या सन्निधानात गेलो तर मग आपल्याला ज्ञान होते. आणि आपण जर काही वाईट काम केलं तर आपण प्रमादी होतो. ते विकार, विकल्प, हिंसा हे 3 प्रमादी असतात. विकार जर आपल्याकडून घडला तर साधकाकडून विकार घडला तर तो विकार प्रमादी होतो. हिंसा घडली तर हिंसा प्रमादी होतो. आणि तो जर विकार विकल्प केला त्यानं, देवतेला शरण गेला, तो विकल्प प्रमादी होतो. असे हे प्रमाद होतात. तर तो प्रमादी देह म्हणजे अगोदरचा अज्ञान देह, मग ज्ञान झाल्यावर ज्ञान देह, मग तरी ज्ञान होऊन देखील आपल्याकडून विकल्प घडला तर तो विकल्प देह म्हणजे देवतेची आराधना केली आपण, अन्य देवतेची, तर तो किंवा शरण गेलो तर आपण देवतेला, तर आपण तो आपल्याकडून विकल्प प्रमाद होतो आपल्याकडून. आणि विकार, विकल्प आणि हिंसा, आणि एखादी जर हिंसा घडली तर आपल्याकडून आपण हिंसा प्रमादी होतो. तर तुम्ही म्हणता मग ज्ञान झाल्यावर हिंसा कशी होते? ती आसक्तीपायी होते मायबाप. आपण जर समजा ज्ञान होऊन बी आपण जर एखाद्या पदार्थाची आसक्ती नाही सोडली आणि आसक्ती नाही सोडली, त्याच्यातच राहिलोत आणि त्या आसक्तीपायी आपला जीव जाऊ शकतो किंवा आपण दुसऱ्याचा जीव घेऊ शकतो. एक महात्मे होते आणि त्या महात्म्यानं म्हणजे संन्यास घेतला, चांगला अभ्यास केला, परंतु त्यांचं काही मार्गात जमलं नाही. मग मार्गात न जमल्यामुळं ते गावी गेले स्वतःच्या. मग त्या भावाला हिस्सा मागितला. हिस्सा मागितल्यानंतर त्यांनी त्या शेतामध्ये विहीर होती, त्या विहिरीत हिस्सा मागितला. आणि मग त्या पाणी देणे घेण्यावरून त्याच्या पुतण्याबरोबर भांडणं झाले आणि पुतण्यानं त्याचा खून केला. म्हणजे अशा काही प्रमाद आपल्याकडून जरी ज्ञानी असलो तरी आपण जर आसक्ती जर असली, आसक्ती ही सगळ्या दुःखाचं मूळ आहे. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणले की तुम्ही निर्माण मोहा जित संग दोषा आणि अध्यात्म नित्य परमेश्वराचं चिंतन करा आणि आसक्ती सोडून द्या. तर मग आसक्तीनं आपल्याला कोण हिंसा प्रमाद घडू शकतो. म्हणजे आपल्याला 4 देहातून जावं लागते. कोण्या? अज्ञान देहातून, पुन्हा नंतर ज्ञान होतं आहे, पुन्हा विकार सेवला तर विकार प्रमादी होतो आपण, आणि हिंसा केली तर हिंसा प्रमादी होतो. तर आपण नेहमी संत आणि असंत कर्मी करत असतो. संत आणि असंत कर्मी करत असतो. तर अज्ञान देहात जर संत कर्म केले तर आपल्याला अधिकार प्राप्त होतो. समजा आता तुम्ही एखाद्या विद्यावंताला जीव घातलं, तर त्या विद्यावंताला जीव घातलं तर त्या जीव घातल्यामुळं तुम्हाला त्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे त्या विद्याचा लेप लागतो तुमच्या जीवस्वरूपावर, आणि तो लेप परवडीला आल्यानंतर तुम्हाला त्या विद्याचा सुख मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो. तर अज्ञान देहात जर संत कर्म केले तर काय होते? मग अधिकार प्राप्त होतो. आणि असंत कर्म केले तर अनाधिकार प्राप्त होतो. असं हे झालं म्हणजे अज्ञान देहाचं. आता ज्ञान देहातमध्ये आल्यावर काय होतं आहे? ज्ञान देहामध्ये आल्यावर जर आपण संत कर्म केले तर आपल्याला योग्यता होते आणि ती योग्यता आपल्याला परमेश्वरापर्यंत नेऊन घालते. जर ती योग्यता ज्ञान देहामध्ये आपण संत कर्म केले तर अनेक प्रकारे आपल्याकडून भूतभजन घडलं, पूर्वभजन घडलं, किंवा भजन घडलं आपल्याकडून, अनेक मार्गाला पंक्ती घडल्या, तर ते आपल्याला योग्यता प्राप्त करून देते ते. आणि जर आपण असंत कर्म केले तर काय होतं आहे? अयोग्यता प्राप्ती होते. आता हे ज्ञान देहामध्ये गोष्ट आहे. आता प्रमाद देहामध्ये काय होते? प्रमाद देहामध्ये जर तुम्ही संत कर्म केले तर तुम्हाला काय होतं? परमेश्वराला तुमची कणव येते.
कारण तुम्ही खंत आलेलीच आहे तुमची. तुम्ही प्रमादी झाल्यामुळं तुमची खंत आलेलीच आहे. परंतु ती खंत जाऊन जर तुम्ही समजा तशी गोष्ट केल्या चांगल्या गोष्टी संत कर्म केले, अनेक लोकायला म्हणजे मार्गाला पंक्ती घातल्या, मग त्या म्हणजे दुष्काळामध्ये समजा तुमच्याकडून भूतभजन घडलं, मार्ग भजन घडलं, तर केव्हा जर दुष्काळामध्ये तर तुमच्याकडून काय होतं आहे ती तुम्हाला योग्य तुम्ही काय होती ती तुम्हाला तुम्हाला परमेश्वराला तुमची कणव येते. आणि जर तिथं राहून जर तुम्ही समजा तुमचा मुलगा जर एखादी पंगत करायला जात असन, साधू संतांच्या चक्रधर जयंतीला पैसे देत असन किंवा काही बी मदत करत असन आणि तुम्ही त्याच्या आड येत असतान, तर परमेश्वराला तुमची खंत येते. म्हणजे प्रमाद देहामध्ये जर तुम्ही संत कर्म केले तर तुम्हाला काय होतं आहे, परमेश्वराला तुमची कणव येते. आणि तुम्ही असंत कर्म केले तर परमेश्वराला तुमची खंत येते. म्हणून त्या देहामध्ये आपण एकदा प्रमादी झालो तर प्रमादेय झालो म्हणजे आपण 56 वर्षानंतर आपण प्रमादी होतो, म्हणजे अनुसरले नाही तर प्रमादी होतो. आणि मग तसे वेळेस आपण घरच्याच्या कामी राहत नाहीत आणि सगळं आपल्या हातातलं जातं आहे. त्यावेळेस आपण परमेश्वर चिंतन केलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. करता आल्या तर चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, वाईट गोष्टी केल्या नाही पाहिजे. नाही तर चांगल्या गोष्टी केल्या तर परमेश्वराला कणव येईल तुमची, आणि वाईट गोष्टी केल्या तर परमेश्वर तुमची खंत येईल. आता राहिला आयुक्त देह. आयुक्त म्हणजे एकही पिंडस्थ जर तुमच्या देहामध्ये कमी असेल तर तुम्ही आयुक्त होतं. जे तृतीय पुरुषी लोक आहेत, आता बरेच आपल्या पंथात बी तृतीय पुरुषी लोक आहेत. ते तर काही तर बाबा एवढे बडे आहेत, ते याचे पुजारी येत आपल्या स्थानाचे, काय त्यानं जोडलेले काय माहीत, पण ते आयुक्त देह आहे. तिथं एक पिंडस्था कमी आहे फक्त. आणि जर तुमचा हात तुटला तर तुम्ही आयुक्त झाले, मग तिथल्या बऱ्याच पिंडस्था निघून जातात. पाय तुटला बऱ्याच पिंडस्था निघून जातात आणि तुमचा देह आयुक्त होतो. किंवा तुम्ही कर्मभूमीच्या बाहेर गेले, तुम्ही बाहेर गेलात भूभूमीत तर तुमचा देह आयुक्त होतो. आणि तिथं जर तुम्ही संत क्रिया केल्या तर तुम्हाला काय होतं आहे, तुमचे सुसंस्कार वाढतात. सुसंस्कार जर चांगली संत क्रिया केली तर सुसंस्कार वाढतात, आणि असंत कर्म केले तर कुसंस्कार वाढतात. म्हणून मायबाबो तसं आपण जर आयुक्त असतो तर आयुक्त देहामध्ये आपण वाईट कामं केले न पाहिजे. नाही तर वाईट कामं केले तर आपल्याला म्हणजे कुसंस्कार, आता तर तुमचा काही फायदा नाही, म्हणजे तुमचे कर्मलेप बी लागत नाही. तुम्ही जे चांगलं केलं तर काही तुम्हाला पाप नाही, वाईट केलं तरी तुम्हाला काही पाप नाही. परंतु पुढच्या जन्मी जर तुम्हाला एखादा मनुष्य देह प्राप्त झाला तर त्यावेळेस तुमचे संस्कार ते पुढे येतात. जर वाईट काम केलं इथं तर ते कुसंस्कार पुढे येतात. म्हणून मायबाबो चांगलं वागलं पाहिजे. आणि ह्या 4 देहातून आपल्याला जावं लागतं आहे. ह्या 4 देहामध्ये आता तुम्ही समजून घ्या की तुम्ही कोण्या देहात आहात, आणि कोण्या देहात असले तर माणसानं संत कर्म केले पाहिजे. यज्ञ श्रीकृष्ण महाराज बी 18व्या अध्यायात सांगतात, यज्ञदान तपकर्म न त्याज्यमितीचा परे. यज्ञ दान तप कर्म हे आपण कधीही सोडू नये, ते केलेच पाहिजे मायबाबो. म्हणून तुम्ही यज्ञ दान तप म्हणजे परमेश्वराचं चिंतन हे सदोदित केलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे मायबाबो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे 4 देहातून आपण जातो, तर 4 देहामध्ये आपण जर संत आणि असंत कर्म केले तर आपल्याला काय भोगावं लागतं हे ध्यानात ठेवा. आणि त्याप्रमाणे असंत कर्म कुठंही करू नका. कुठं बी कोण्या देहात असले तर संत कर्म करा, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.